तर देवीवर सज्जनो, लास्ट व्हिडिओमध्ये जिथे रात्री 12 वाजता हायवेवरती अचानक माझी गाडी बंद पडली होती कारण का त्यात पेट्रोल संपलं होतं. त्यानंतर मला भेटले एक पेट्रोल बाबा. त्यांनी माझ्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि त्यानंतर माझं मन झालं एक मूवी बघायचं. तर मूवी बघायचं मन झालं, त्यामुळे मी मूवी थिएटरला गेलो. तिथं गेल्यानंतर समजलं की सनम तेरी कसम रिलीज झालेली आहे. तर मी ती मूवी पूर्ण बघितली आणि जेव्हा मी माझ्या घरी चाललो होतो तेव्हा अचानक माझ्या गाडीसमोर एक वेगळंच दृश्य आलं, जिथे अचानक एक बाबा एका झाडापुढं जशी इंदरने ॲक्टिंग केली आहे तशी ॲक्टिंग करत होते, जसं की त्या झाडाखाली त्यांनी त्यांच्या आजींना पुरवलंय. हॅलो केबीस, तर स्वागत आहे तुमचं केबीसच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर त्या बाबांचं पुढं काय झालं, मी त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी बोललो की नाही हे आपण नंतर बघू. आधी तुम्ही सगळेजण फॉलो करून घ्या, कारण की 1000 सबस्क्रायबर झाल्यास किंवा फॉलोवर झाल्यास मी करणार आहे माझा फेस रिव्हील. त्यामुळे आत्ताच फॉलो करा केबीजला. तर सनम तेरी कसम ही मूवी तर तुम्ही सगळ्यांनी बघितलेलीच असेल. तर काहींना ही मूवी फार आवडते, तर काहींना ही मूवी अजिबात आवडत नाही. मी पर्सनली सांगू तर मला ही मूवी फार आवडली होती. इस्पेशली त्याची स्टोरी आणि ॲक्टिंग एकदम भारी होती. बट त्या ॲक्टिंगची धज्जी उडवून टाकली आहे इंस्टाग्रामच्या काही क्रिएटर्सनी. इंस्टाग्रामवरती पैदा झालेत छोटे छोटे नमुने, जे की स्वतःला इंदरसारखा बादशाह समजतायत ॲक्टिंगचा. आता जो व्हिडिओ तुम्ही बघितला तो बघितल्यानंतर मी तर निशब्द आहे. थैंक यू, तो पति की कामयाबी से खुश हूँ. चलो लेट्स सेलिब्रेट. चीयर्स. छोड़ दिया मैंने पीना, कसम से. बेटा आपने दूध पीना छोड़ दिया है, गलत बात है. अभी आपकी उम्र दूध पीने की है, जिससे आप इंदर जैसे बड़े एक्टर बन सकते हो. अभी आप दूध पियो, पीना बंद मत करो.